नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. तर हा व्लॉग नसून एक माहिती देणारा व्हिडिओ असेल, कारण आपण आलेलो आहे हे बघा गाईच्या गोठ्यावरती आणि त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. सगळेजण म्हणतात गाई बिझनेस करणं, म्हशीचा बिझनेस करणं सोपं आहे, खूप इन्कम आहे, असं तसं सगळं. तेच आपण एक जे ॲक्च्युअल करतात ते त्यांच्याकडून आपण ऐकून घेणार आहोत. तर आज आपल्यासोबत आहेत प्रितेश कदम आणि दुर्गेश कदम, या दोघांच्या गोठ्यावरती आपण आज आलेलो आहोत आणि आज त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत की हा बिझनेस कसा आहे. तर चला तर मग सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा रुटीन काय असतं? दुपारा 4 नंतर पाणी पाजायचं, नंतर खाया टाकायचं, खुराक टाकायचं, आणि नंतर 5-5:30ला धारा काढायच्या. धारा काढायचं, बरोबर. म्हणजे दिवसा गाया इकडे ह्या साईडला लावलेल्या असतात. सकाळी 10 वाजता पाणी पाजून बांधायचे. हां, 6 वाजता 10 वाजता सकाळी पाणी पाजायच्या, इकडं लावायच्या, दिवसभर इथं राहणार, परत 4च्या दरम्यान यायचं, पाणी पाजायच्या, तिकडं बांधायच्या आणि मग त्यांच्या धारा वगैरे काढायच्या. आणि आता हे बघा, ही इकडं जाडलोट चालू आहे, कारण दिवसभर गाया इथं होत्या, त्याच्यामुळे शेण वगैरे आहे. हे काय शेण उचलायचं काम चालू आहे. हे पण काम करावं लागतं, नुसतंच म्हणून चालत नाही की बाबा गायांचा बिझनेस चांगला आहे. हे पण करावं लागतं, शेण पण उचलावं लागतं. चला, आता हे एका भावाचं इकडं काम चालू आहे साफसफाईचं, एकाने पाणी पाजून इकडं बांधल्यात. आता हे सगळी पहिली साफसफाई होणार सगळी आणि त्यानंतर मग बाकीचं नियोजन होणार. आता हे बघा तयार झालेलं आहे. आता पहिली गव्हाण झाडून घ्यायची सगळी, म्हणजे तिथं परत कचरा नको. आता त्याच्यात खायला टाकायचं गायांना, त्याच्यामुळे हे बघा गाया कशा आहेत, मारत नाही ना? कोणती गाभण आहे यातली? 4 गाभा आहेत. हां का, हे बघा 1 2 हम्म. 2 1 ती आणि ती काढायची 4 चा गाभा आहेत. आता हे येले मग ह्यांचं पण मग 100 प्लस जाते आता. हां ना, आता 40-45 आहे सध्या. हां हां हां. फक्त आता ह्याच्यात ती आणि ते 3च देतात दूध. आता किती लिटर दूध होते? आता 45 45 लिटर दूध होते. आणि परत 60 हां, मग 4 गाया गाभण आहेत ना, त्याच्यामुळे पूर्ण दूध बंद असेल त्यांचं. पूर्ण ह्या झालं गाया इथं बांधल्यात. आता यांना खायला काय, तर कुठे टाकतात कुटी, कुठून मुरगास ते आपण तिकडून आणलं होतं आता ट्रॅक्टरवरती, ते मका. हे कुठलं रानातून आणून इथं कट करायचं. हे राहणार काय गिनी गोल आहे ना, गिनी गिनी गवत. मका क्रॉस हां, हे गिनी गवत त्याच्यामध्ये मशीनमध्ये बारीक करायचं. ऊस टाकतोय थोडा, थोडं मका आहे. ते मिक्स करायचं आणि ते खायला द्यायचं. आता इकडं यांचं खायला चालू आहे, तोपर्यंत आपण मागचं बघूयात. हे बघा इकडं मुरघास, हे नक्की काय आहे ना, हे त्यांच्याकडूनच ऐकूयात. पहिलं त्यांना सगळे आहे ना गायांना खायला घालू द्या, मग त्यानंतर आपण त्यांच्याकडूनच ऐकूयात की नक्की मुरघास काय प्रकारे ते. हे बघा आता इथं खायला टाकणं चालू. हां, मग काय तर कष्टाशिवाय पर्याय नाही या क्षेत्रात. शारीरिक कष्ट आहे आणि सुख पण आहे. सगळ्यांना खायला दिले असे. आता टाईम बघा किती, 4:58, बरोबर 5 वाजलेत आणि हे काम चालू झालेलं आहे. रोज रुटीन आहे, एक दिवस खाडं नाही आहे, रोजचं रुटीन आहे. आपल्याला तरी शनिवार रविवार ऑफिसला सुट्टी असते, तसं इथं काय नाही, रोज 2 तास याला देणंच आहे. त्याच्यामुळं गायांचा बिझनेस करणं म्हणतात ना, जे सोपं आहे एवढं सोपं नाही, त्याला टाईम देणंच आहे. तसं नाही, टाक चारण काढ दारा, तसं नाही, लय कष्ट आहे. मग स्वतः उभं राहून करून घ्यायला लागतं हे सगळं असं. तर हे मुरघास आपण म्हणलो होतो, तुम्हाला नंतर सांगतो. ते बघा हा काय प्रकारे नक्की सांगा बरं. हा मुरघास आहे, हा तयार केला मक्काचा मुरघास आहे. याच्यामध्ये काय होते, जनावरांचा फायदा होतो जनावरांना मुरघासाचा असल्यामुळे, आणि आपला शारीरिक कष्टसुद्धा कमी लागतं याच्यामध्ये. बरोबर. तर आपल्याला जे रोज ताण पडतोय रोज जाऊन आणायचं, ते एखाद्या मुरघास केल्यामुळे आपलं रान पण मोकळं होते ना, मग नंतर त्याच्यामध्ये दुसरं आपल्याला पीक घेता येते. बरोबर, त्या दृष्टिकोनातून हे केलं आहे आणि ह्याच्यामध्ये फायदा होतो, बेनिफिट्स होते जनावरांना. दुधाला पण फायदा होत असेल. फायदा होतो.
आणि साठवून ठेवून हे किती दिवस म्हणजे आपलं वर्षभर बी टिकतं ना हे. कवर पण टिकते हे. एक 40 दिवस झाल्यानंतर आपण वापरायला चालू करू शकतो. हां मिनिमम 40 दिवस ठेवावं लागतं ते असं पॅक करून त्याच्यात औषध टाकतात जेणेकरून पावडर असते हां आणि मग 40 दिवसानंतर ते खायला का जनावराला देऊ शकतो आपण. बघा असं हे मुरघास प्रत्येकजण करू शकतो जेणेकरून शारीरिक कष्ट म्हणतो ना आपण ते कमी करण्यासाठी मुरघासाचा वापर करू शकतो. म्हणजे एकदाच शेतातून मका आणायची तोडायची आणि कट करून याच्यामध्ये भरून ठेवायची. लेबरच्या थ्रू हे केलेलं आहे आपण. आपण सगळं लेबर 1200 रुपये टनाने. एका याच्यात 1 टन असेल ना. 1 टन. एका टनाची एक गुणी असे किती येते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पलीकडे 10 बॅग आहेत 10 टन आहे. म्हणजे आता पावसाळ्यासाठी पण नियोजन हेच करायचं आहे. आता हे सध्या उन्हाळ्यात आपल्याला टाकायला होणार आहे. हा उन्हाळ्यात चाऱ्याची कमी असते पाणी कमतरता असल्यामुळे थोडं चारा नसतं म्हणून मग हे आपण जनावरांना देऊ शकतो. आणखी केलेलं आहे मका ते पण होईल. मका हा आताची जी मका आहे अजून पण त्यांनी पण फायदा होईल. तर असं हे नियोजन लागतं गाया सांभाळायचं म्हटल्यावरती. पुढचं पण भविष्याचा विचार की उन्हाळ्यात काय खायला द्यावं लागेल, पावसाळ्यात शेतात जाता येत नाही चिखल असतो मग तेव्हा काय खायला देता येत असेल तर असं मुरघास तिथं साठवून ठेवायचा आणि मग त्यांना ते खायला द्यायचा. हा किती दिवस पुरल नाही म्हटलं तरी हा 3 महिने झाले. 3 महिने 3 महिने जाईल 9 गायांना. हां 9 महिने. बरोबर चा हे झालं मुरघासाचं. आपण एक टाइमच मुरघास टाकणार ना. एक हां एक टाईम ती मग अशी दाखवली ती कुटी आणि एक टाईम मुरघास असं हे गायांचं चालू असतं. आता काय आता जाडलोट झाली गाया बांधल्या पाणी पाजलं आता आता काय ना आता खुराक चारायचं आणि धारा काढायच्या. धारा काढायच्या नंतर घास कापायचा घास टाकायचा दूध घेऊन गावात जायचं. बरोबर चला आता बघूया खुराक कसा असतो खुराक काय टाकतात ना ते बघूया आपण. आता खुराक आलेलं आहे. खुराक काय 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 याच्यात त्यात बुसा खपरीन गोळी गोळी ती लेंडी लेंडी म्हणतात ते. बरोबर हे आता याच्यात काय पाणी टाकायचं का भिजून चारायचं भिजवायचं. हां राम राम काय करता तुम्ही. हे करते जनावर हा का शेळ्या हा का बरं 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 चला आता बघा खुरकात पाणी टाकून भिजून रेडी आहे. आता हे गायांना चारायला द्यायचं खाल्ल्यावर म्हणजे काय त्याला मिक्स करायचं असतं का. मिक्स करायचं थोडं घास. मिक्स करायचं आणि टाकायचं. तब्बल अर्धा तास खुराक भिजवल्यानंतर तो गायांना द्यायला रेडी आहे. हे बघा इकडून अर्धा तास भिजू घातला होता त्याच्यात आता वाटून वाटून थोडा सगळ्या गायांना तो द्यायचा आहे आणि मग धारा काढायच्या. आता ह्याच्यातला काही गाया गाभण असल्यामुळे त्यांना नाही खुराक देत बाकीच्या गायांना असतो. कोरडं खुराक पाहिजे. ओला झालं हां हे म्हणजे त्यांना कोरडा असतो का म्हणजे ज्या गाभण आहे त्यांना कोरडा खुराक. बरोबर हा काय नियम आहे मी लय वेळा पाहिले खुराक चारल्याशिवाय दारात काढत नाही. म्हणजे लय दिवसापासून लहानपणापासून बघते म्हणजे ते खुराक चारायचं आणि मगच दारा काढायच्या सवय लागली. हां गाया खाण्यात मग्न राहतात वाटतं. अगोदर काम करून घेतलं म्हणजे आपलं पण टेन्शन जातं. बरोबर खाय टाकून लगेच खालायला. हां बरोबर चालते. आता खुराक झाला आता धारा काढायचं काम चालू आहे. रोज 7 किती 1 2 3 4 5 6 7 8 पैकी किती 4 गायांचे आहे ना 4 गायांच्या रोज धारा काढावं लागतात. एक गाय किती दूध देते तरी साधारण एक गाय 10-12 लिटर 10-12 लिटर म्हणजे ही सरासरी आपण 12 लिटर धरायची. 12 लिटर म्हणजे अर्धी बादली भरून दूध निघतं म्हणायचं. एवढी एक गाय अशा 4 गायांच्या धारा काढाव्या लागतात रोज बसून त्या अंगठ्याने पिळायला लागतं आणि त्याच्यात भरायचं. मग बादलीत भरल्यानंतर परत इकडं केंडात भरायचं मग हे घेऊन दूध संघात जायचं. असं हे रोजचं गाया सांभाळल्यानंतरचं रुटीन असतं. तुम्ही बघितलं 4 वाजल्यापासून झाडलोट करण्यापासून ते त्यांना खायला घालणे खुराक चारणे तिथून पुढं धारा काढणे सगळं. परत गाया धुवायला कधी धुता तुम्ही आठवड्यातून 3-4 एकदा आठवड्यातून हां आठवड्यातून एकदा सगळ्या गायांना आंघोळ घालणे असेल ते देखील करावं लागतं. अशी ही निगा राखावी लागते गायांची.
आणि एवढी काळजी घ्यावी लागते. सोपं नाही गायांचा बिझनेस करणं, पण बाकीचे म्हणतात सोपं आहे आपण करू पण त्याच्यासाठी शारीरिक कष्ट खूप लागतं, त्याची नियोजन लागतं सगळं. आणि हे बघा इकडं धारा काढायचं चालू आहे आणि तिकडून बघा गायांच्या पुढच्या खाण्याची तयारी. घास इकडं याच्यात तर मुरघास आहेच, पण जो घास असतो तो पण पुढची तयारी. लगे संध्याकाळी घास, गायांना संध्याकाळचा घासच असतो आहे ना. एवढं हे कष्ट करावं लागतं, तेव्हा कुठं शेतकरी राजा म्हणतो आपण ते होतं. घास झाला कापून, हा झाला का आता संध्याकाळचं घास सगळ्यांना टाकायचं 6 वाजता तसा संध्याकाळी 6:30 सांगा. वाजता घास टाकायचा. झालं मग ह्याच्यावर डायरेक्ट उद्या सकाळी यायचं आणि परत सकाळ 7 वाजता फुट टाकून द्यायची. मग ह्या गाया इकडच्या गाया परत इकडं 10 बांधायचं. वाजता बांधायचं की परत 4 वाजता इथं बांधून कुठे टाकायचं. कुठे टाकायचं, बरोबर. आजच्या बाजूला हां बरोबर. हे असं हे नियोजन असतं सगळं. करायला पाहिजे. हां ना, अशी बी तिकडं नोकरीला रिस्क घ्यायचं, त्यापेक्षा ही रिस्क घ्यायला हरकत नाही. आणि याला काय कुठं कॉम्पिटिशन नाही किंवा काय ना, दूध हे सगळ्यांना लागतंच. त्याच्यामुळं किती पण मागणी होया. हां दुधाला किती पण मागणी आहे. तसं नोकरीत म्हटलं तर एखादा चांगल्या स्केलवाला मित्र आला तर त्याला जास्त पेमेंट मिळतो किंवा त्याला कॉम्पिटिशन खूप आहे. तसं इथं कॉम्पिटिशन नाही आहे, किती येऊ द्या तुम्हाला मागणी आहेच. आता भाऊ पण आहे तुझा. आता दुधाला भाव पण आहेत, बरोबर. त्याच्यामुळं करायला हरकत नाही. धारा झाल्यात, आता घास टाकलाय. घासाचं काय महत्त्व आहे? चांगला आहे म्हणजे जनावरांसाठी पौष्टिक आहे एकदम. मेथी घास एकदम मस्त आहे. मेथी घास, बरोबर. प्रोटीन असतं का दुधासाठी? ह्याच्यासाठी सगळं चांगलं आहे, त्यासाठी घास देतात. जनावरांचे सुदृढ. तेव्हा सगळ्यांना आता घास दिलाय आणि आता झालं ना काम, हे सगळं झालं आता ओके. आता केंड घेऊन जायचं, दूध घालायला जायचं. आता असं हा दिनक्रम असतो. खरं तर आपण दुपारनंतरचं पाहिलं आहे, सकाळी सेम प्रोसिजर सकाळी पण असते. चला आता दूध घेऊन जायचं गावात संगत द्यायला जाऊया. झाली ना कामं सगळी आता ओके. उद्यापर्यंत टेन्शन नाही.